जेव्हा एच्या उच्चारामध्ये म्हणजे दोन व्यंजनं असतात, दोन व्यंजनं म्हणजे ए, ई, आय, ओ, यू, हे जे सोडून आहेत म्हणजे हे जे स्वर आहेत ए, ई, आय, ओ, यू, हां, हे जे स्वर आहेत हे स्वर सोडल्यानंतर किंवा या स्वरांच्या व्यतिरिक्त ए पासून झेड पर्यंत जे कॉन्सोनंट असतात, जे व्यंजनं असतात, त्यामध्ये या ठिकाणी सांगितलेले की जेव्हा दोन व्यंजनांच्या मध्ये ए येतो तेव्हा त्या एचा उच्चार ॲ असा करायचा. जसं या ठिकाणी बॅग, बी हे एक व्यंजन आहे, जी हे एक व्यंजन आहे, यांच्यामध्ये कोण आलेलं आहे? ए आलेला आहे. एफ हे एक व्यंजन आहे म्हणजे कॉन्सोनंट आहे, एन हे पण एक व्यंजन आहे आणि त्यांच्यामध्ये ए आलेला आहे. हो की नाही? प्रत्येक स्पेलिंग जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा प्रत्येक स्पेलिंगमध्ये दोन कॉन्सोनंटच्या मध्ये हा ए आलेला आहे. जेव्हा अशी परिस्थिती तयार होते तेव्हा त्या एचा उच्चार ॲ असा करायचा. म्हणजे जसं की बॅग, फ आणि न, फ आणि न याच्यामध्ये ए आलेला आहे, तर फॅन, ब आणि टी याच्यामध्ये म्हणजे याला तर ब म्हणणार, याला ट म्हणणार आहे की नाही. ब ॲ ट बॅट, क ॲ प कॅप, क ॲ ट कॅट, हां, क ॲ न कॅन, ब ॲ ड बॅड, ह ॲ ट हॅट, म ॲ न मॅन. लक्षात आलं? म्हणजे दोन व्यंजनांच्या मध्ये जर ए हा स्वर येत असेल तर त्याचा उच्चार ॲ असा करावा.